धुळे शहराची जलवाहिनी असलेल्या नकाने तलावानं तळ गाठला आणि त्यामुळेच ऐन हिवाळ्यात धुळ्यातील पाणी टंचाईचं भीषण वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। यंदा पावसाअभावी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हा तलाव पूर्णपणे आटलाय। तर गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नकाने तलावानं तळ गाठलाय। मात्र सुदैवानं काही दिवसांपूर्वीच अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झालाय आणि त्यामुळे धुळेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाहीये। ते नकाने तलावाच्या याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। धुळे शहराची तलाव आता कोरडा पडलाय। आपण आलोत नकाने तलावामध्ये। या नकाने तलावाची परिस्थिती पाहू शकताय। संपूर्ण तलाव हा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे। 360 MCFT असलेली क्षमतेचा हा तलाव आता पूर्ण कोरडा पडलेला आहे। धुळ्यातील पाहायला गेलं तर मध्यम आणि जे काही लघु प्रकल्प आहेत यात देखील जवळपास 40 ते 50% साठा आहे। एकीकडे महानगरपालिकेच्या वतीने जरी अक्कलपाडाची पाणीपुरवठा योजना झाली असली तरी ह्या धरणाची परिस्थिती पाहू शकता। काहीसा मृत साठा फक्त इथं शिल्लक आहे आणि धुळे शहराला जे काही पाणीपुरवठा आता होणार आहे तो अक्कलपाडा धरणावर होणार आहे। नकाने तलावाची परिस्थिती पाहू शकता। हा 100% तलाव जो आहे हा तलाव पूर्णपणे आता आटलेला आहे। धुळेकरांना पुढे पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे। प्रशासनाच्या वतीने पाणी जपून वापरा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। या तलावामध्ये पाहायला गेलो तर सिंचन विभागाला महानगरपालिका जवळपास 1 कोटी रुपये एवढा कर अदा करत होती, परंतु आता पावसाळ्यामध्ये हा तलाव भरला जाणार आहे आणि यानंतर पाण्याचं कसं नियोजन होईल हे प्रशासन तेवढंच पाहणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश पाटील सह विशाल ठाकूर, धुळे। तर धुळे शहराची जलवाहिनी असलेल्या नकाने तलावानं आता तळ गाठलाय आणि त्यामुळे ऐन हिवाळ्यात धुळ्यातील पाणी टंचाईचं भीषण वास्तव हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। यंदा खरं तर पावसाअभावी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हा तलाव पूर्णपणे आटलाय, पण गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नकाने तलावानं हा तळ गाठलाय। मात्र सुदैवानं काही दिवसांपूर्वीच अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झालाय आणि त्यामुळे धुळेकरांना पाणी टंचाईचा सामना मात्र करावा लागणार नाहीये। तर धुळे शहराची तहान भागवणारा नकाने तलाव हा आता कोरडा ठाक पडलाय। या तलावानं डिसेंबरच्या अखेरीसच तळ गाठलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।